तू ही बॉटल नष्ट करण्याचा प्रयत्न केलास, पण मी ही बॉटल आधीच बदलली. पुरावे हवेत ना? पुरावा सापडल्यानंतर लगेचच त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकणार का? अरे यार, कुठली गोळी यातली काहीच कळत नाहीये. फिरंग्या, हे घे. हे घे, मी काढा आणलाय तुझ्यासाठी. अच्छा. हा, तुळस, लवंग आणि गवती चहा टाकून आणलाय. तुला छान वाटेल, सर्दी पण जाईल लगेच. ए दुश्मन, हसतेस काय ग? हा, हसतेस काय माझ्यावर? तुला माहिती का, मी तर खरं तर मी खूप स्ट्रॉंग आहे, कळलं ना? मी रोज व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 या सगळ्या मेडिसिन्स खातो मी. बापरे, तू एवढ्या सगळ्या गोळ्या खातोस? साधी सर्दी नाही सहन होत तुला? ते पण तुझ्यामुळेच, कळलं ना? तू जबाबदारच त्याला. का मला घेऊन का गेलीस तू पावसात? तुला माहितीये फिरंग्या, ते नाजूक नार असते माहितीये, तसा तू आहेस आमचा नाजूक फिरंग्या. काय रागात काय बघतोयस माझ्याकडे? त्यापेक्षा हार मान्य कर सरळ. हे कसली हार? हा, कसली हार? मी नाही मान्य करणार हार वगैरे. छवी छवी काय करतेस? अरे यार, तू काढा घेताना नाक मुरडशील ना, म्हणून आधीच नाक दाबलं. तू नक्कीच मागच्या जन्मी माझी दुश्मन असणार, माहिती का? मागच्या जन्मी? अरे तू याच जन्मी तुझी खूप मोठी दुश्मन आहे मी, कळलं तुला? गुमान काढा पी, काढा पी. ही अरे सावकाश, गरम आहे. बोल बोल, आणखी काय प्यायचंय? काही नाही, काही नाही. झालं ना तुझं काम? चल निघ आता, चल. कसा आहेस रे तू? हा, किती स्वार्थी आहेस तू. सदा थँक्यू नाही बोललास तू मला. थँक्यू. ते पुढच्या जन्मी, ते पण जर या जन्मी माझ्याशी नीट वागली तर. ठीक आहे, आता मी नाही जाणार कुठे, मी इथेच बसून राहणार. बोल काय करशील? मी आता मस्त झोपणार, माझं सगळं झालंय करून. तू बस, तुला हवं तेवढा वेळ बस. ओके, ठीक आहे, झोप झोप. झोपणारच आहे मी. हा, झोप झोप. तसे तुला झोप येणारच आहे, कारण त्या काढ्यामध्ये तुळस, लवंग, जायफळ आणि मध सुद्धा घातले मी गोडव्यासाठी. काय रे फिरंग्या, कसा आहेस रे तू? इतका नाजूक, लगेच आजारी पडतोस. आणि अरे पाऊस हा किती सुंदर ऋतू असतो. सगळीकडे छान पानं बहरतात, फुलं बहरतात, सगळीकडे हिरवळ असते. आणि अशा वातावरणात जर धुकं असेल तर आहा, कमालच येते. तुला माहितीये फिरंग्या, पावसामध्ये भिजण्याची मज्जाच वेगळी आहे. तुझ्या भाषेत काय म्हणतात ते? पावसाळ्यामध्ये एकदम असं रोमॅन्टिक वातावरण होऊन जातं पावसामध्ये. अशा वातावरणात कोणीही प्रेमात पडेल. तुला फिरंग्या, बरा मुलगा आहे.
नाजूक फिरंग्या. तू शांत झोप फिरंग्या, पण मला आज एका व्यक्तीची झोप उडवायची आहे. शांभवी, तयार राहा, येते मी. झालं. आता कसला पुरावा नाही आणि कसला संशय नाही. खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच संपवायचं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. हळूहळू प्रत्येकाचा नंबर येईलच. तुमच्या विनाशाची उलटी गिनती सुरू. बाई आजी नेहमी म्हणते, मनात वाईट विचार ठेवून दुसऱ्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी त्याच माणसाचं नुकसान होतं. का माहितीये? कारण आपले कर्म रिटर्न्स असा जगाचा नियमच आहे. त्यामुळे राजगुरू कुटुंबाच्या वाट्याला जो कोणी जाईल त्याची अवस्था ही अशीच होणार. ज्याचं कर्म त्याला परत मिळेल. आणि प्रश्न राजगुरूंचा नाहीये, मी बाई आजीची सावली आहे. बाई आजीची सावली म्हणून राजगुरू कुटुंबाची ढाल बनून प्रत्येक संकटात त्यांचं रक्षण करणं. आतापर्यंत फक्त मला संशय होता की तुझ्या मनात काळोबेर आहे, पण आज मला खात्रीच पटलीये की तू खुनशी आहेस. तुझ्या मनात सगळ्यांबद्दल द्वेष आहे. त्यामुळे तुझ्या मनातल्या वाईट विचारांच्या आणि राजगुरू कुटुंबाच्या मध्ये मी उभी आहे. अरे वा, तुझ्या हिमतीची दाद दिली पाहिजे छवी. हिम्मत नाही, गरज. राजगुरू कुटुंबाला माझी गरज आहे म्हणून मी तुझ्या समोर उभी. आणि ते म्हणतात ना, सापाला जर आपल्याला मारायचं असेल ना तर तो बिळातून कधी बाहेर येईल याची वाट बघत बसायची नसते.
चतुराईने त्या सापाला त्याच्याच बिळातून बाहेर काढावं लागतं. वा 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 वा, क्या बात है. या बाई आजींच्या सहवासात राहून खूप चांगलं भाषण करायला लागलेस ग छवी. ते काय होतं आणि सापाला बिळातून बाहेर काढावं लागतं. मग काढलंस मला बिळाचं बाहेर? कसं काढलंस सांग बरं जरा, सांग ना. तू ही बॉटल नष्ट करण्याचा प्रयत्न केलास, पण मी ही बॉटल आधीच बदलली. नाही नाही, अशक्य आहे. तुझ्यासाठी असेल अशक्य, पण माझ्यासाठी नाही. बाटली दे मला. नाही देणार. बाटली नाही देणार. छवी मला बाटली नाही देणार. मला बाटली दे नाही. छवी. नाही दे. छवी बाटली दे मला. बाटली नाही देणार. बाटली दे. मला बाटली दे. छवी बाटली दे. सोड. बाटली दे मला. बाटली दे. ही माझ्या आईवर जीव घेणा हल्ला करण्यासाठी. हे या घरात जी कारस्थानं केलीस त्यासाठी. ही माझ्या समाधानासाठी. तुझ्यासारख्या विकृत विचारांच्या बाईला वेळीच जाणीव करून दिली त्यासाठी. तुला काय वाटलं? या अशा 2-3 थोबाडीत मारून माझा हिशोब मिटला? माझ्या जखमा आणि घाव यापेक्षा खूप खोल आहेत. तुझ्या घावांच्या खोलीपेक्षा माझ्या प्रेमाची उंची जास्त आहे. आणि ही तर फक्त झलक आहे. अजून हिशोब सुरूच झाला नाहीये. हसतेस काय? बोल ना. अगं बोल. का केलंस तू हे सगळं? का आमच्या घराला वाळवी बनवून चिकटलीयस? का का माझ्या आईवर जीव घेणा हल्ला केलास? बोल ना, का वागलीस असं? का? कारण मला असं वाटत होतं. वागले मी अशी. काय करणार तू? उठले मी तुझ्या आईच्या जीवावर. तुझ्या या राजगुरूंपैकी कुणीही सुटू शकत नाही माझ्या तावडीतून. कळलं? आता तू बघ, या घरात मी काय काय करते. माझ्या वाटेत जो येईल त्याला मी संपवणार. आता माझ्या आडवी आलीस ना, तर इतरांसारखं तुलाही मारून टाकेन.
अगं पण का वागतेस तू असं? कारण काय? हे बघ, हे सगळं ना आत्ताच थांबव. या घरातली माणसं लाख मोलाची आहेत आणि बाई आहे जी दैवत आहेत या घरचं. दैवत? ही बाई, ही म्हातारी दैवत? या म्हातारीपेक्षा दरोडेखोर परवडले. शांभवी, बास. खूप ऐकून घेतला मी. यापुढे माझ्या बाई आजीबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही. जा जाऊन सांग, सांग ना तुझ्या या देवीला. सांग, सगळ्यांना जाऊन सांग. जा पोलिसांना पण सांग. मी नाही घाबरत. माझी फसवणूक करून जे पुरावे गोळा केलेत ना माझ्या विरोधात, तू जा ते पोलिसांना दे. मान्य कर ना छवी, तू पण माझ्यासारखीच खोटारडीस. माझ्या पाठीत वार करून पुरावे गोळा केलेत ना तू. मान्य कर. ठीक आहे, तुला जे समजायचं ते समज. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगात नेहमी चांगुलपणाच जिंकतो. हे सुद्धा बाई आजीनेच शिकवलंय. आता जे काही व्हायचंय ना ते उघडपणे होऊ देत. बोल, आहे हिम्मत? जे काही व्हायचंय ना ते समोरासमोर होऊ दे. हा घे पुरावा. तू परत चूक कर, मी परत तुझ्या विरोधात पुरावे गोळा करेन. वेडी ग वेडी. सगळे पुरावे देऊन बसलीस मला. आता आता तू नाही जिंकू शकणार, कारण आता मी सावध झालीये ना. आता माझ्याबद्दल घरातल्या कोणालाही काही सांगायला गेलीस ना तरी तूच तोंडावर पडशील. आणि मग एक दिवस असा येईल छवी, या घरात तुझ्यावर विश्वास ठेवणारी एकही व्यक्ती उरणार नाही. ती येणारी वेळच ठरव. पण मी आज, आत्ता, इथे तुझं हे चॅलेंज स्वीकारते. तू पुरावे पुसण्यात माहीर आहेस आणि मी सत्य शोधून काढण्यासाठी खंबीर आहे. मी सुद्धा तितकीच जिद्दी आणि हट्टी आहे. आणि तू कितीही डाव खेळ ग, तुझे सगळे डाव मी उधळून लावेन. पण एक दिवस तुझा हा खोटेपणा आहे ना, तो संपूर्ण राजगुरू कुटुंबासमोर आणेन. नाहीतर नाव लावणार नाही. सौ छवी अनिकेत राजगुरू. मी सून आहे या घरची. बाई आजीची सावली आहे मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुझी काळी सावली मी या घरावर कधीच पडू देणार. आणि बघूया ना,
तुझ्यासारख्या विकृत आणि वाईट विचारांची राजगुरूंची थोरली सून हे घर उद्ध्वस्त करते, की सत्याच्या मार्गावर चालणारी राजगुरूंची ही धाकटी सून या राजगुरू कुटुंबाचं रक्षण करते? कारण माझा विश्वास आहे, शेवटी जिंकतं ते सत्यच. आणि मी या राजगुरू कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहे. त्यामुळे शांभवी, मी सांगितलेलं लक्षात ठेव. तुझ्यामध्ये आणि राजगुरू कुटुंबामध्ये ही बाई आजीची सावली उभी आहे. छवी. शांभवी, तुझ्याबद्दल ऐकले ते खरं आहे का? काय काय ऐकलं तुम्ही बायतजी? नाही, छबीने मला सगळं सांगितलं. तू काल काय केलंस ते. काय सांगितलं? छबी, बायतजी तूच बोल. शांभवी, वत्सलाला बरं वाटावं म्हणून तू देवी आईला नमस केलंस? हो बायतजी, माईंसाठी मी तेवढं तर करूच शकते ना. त्यात काय एवढं? त्यांना बरं वाटावं म्हणून नमस बोलले. अगं, पण असा नवस कोण करतं? वत्सलाला बरं वाटावं म्हणून तू एका वेळी 51 पुरणपोळ्या खाणार आहेस? ते घाबरले होते मी बायतजी. ते त्याचं काय झालं, मी माई सिरियस होता ना, मग मी घाबरले आणि तोंडून काहीतरी निघालं असं. शांभवी, नवस फेडणं म्हणजे पोरखेळ नाहीये. फेडावा लागणार तुला. तो बोलून बसलीस ना की मी एका वेळी 51 पुरणपोळ्या खाणार म्हणून. कशाला पोटावर अत्याचार करायचा ग एवढा? आता खावा लागणार तुला. पण ते चुकून बोलले ना बायतजी. म्हणजे खायलाच पाहिजे असं काही नाही. पुरणपोळ्या करू आपण. एवढ्या 51 पुरणपोळ्या कशा खाणार? खावं लागणार, नवस आहे तो. आणि आपली देवी आहे ना जागृत आहे, तेव्हा नवस तुला फेडावा लागणार. नाहीतर त्याचा आम्हाला नाही, तुलाच त्रास होणार आहे. चला कामाला लागा. बरोबर आहे बायतजी. हा, नवस आजच फेडू आपण. मग अगं, एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या जर वहिनीने खाल्ल्या तर मग बाकीच्यांचं काय? म्हणजे बाकीच्यांना पण लागतील ना नैवेद्याच्या पुरणपोळ्या. त्यांचं पण तोंड गोड करावं लागेल. हो ग, 60-70 तरी पुरणपोळ्या कराव्याच लागतील. हो ना? विसरलीस मी. बरोबर बोललीस तू. मोरू आणि बेबी ऐकणार का पुरणपोळ्या खाल्ल्याशिवाय? शिवाय अनिक येते, साकेते, बाकीचे लोक आहेत घरची. करावे लागणार. 60-70 पुरणपोळ्या कराव्या लागणार. हो. चल लवकर लवकर कामाला लाग. आणि आजच करायचं आहे ते. आजच फेडायचा नवस. मी बनवायच्यात पुरणपोळ्या? शांभवी, नवस कोण बोललंय? तूच बोललीस ना, मग तुलाच कराव्या लागणार आहेत. जा कामाला लाग. बरोबर.